Welcome to my channel. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे डाळिंब शेतीमध्ये सेटिंग काळात किंवा पुढे भविष्यात जे लागणारे न्यूट्रिएंट आहेत त्याबद्दल आपण थोडी माहिती देण्याचं जे सिरीज चालू केलेली आहे. ते सिरीजमध्ये आपण सुरुवातीला आपण मॅग्नेशियम आणि फेरस बद्दल माहिती घेतली, त्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन नंतर माहिती घेतली. तर त्यासोबत आज आपण जे पुढचे जे दोन प्रोडक्ट निवडलेले आहेत ते म्हणजे झिंक आणि सिलिकॉन, यांचा आपल्या डाळिंब पिकामध्ये काय रोल आहे किंवा आपल्याला हे याच्यापासून आपल्या पिकाला काय फायदा होतो ते आपण याच्यामध्ये बघूया. मित्रांनो, मी जरी दोन प्रोडक्ट जर एका व्हिडिओमध्ये सांगत असाल तर दोन्ही एकत्र काही घेऊ नका, कारण ते एकमेकांसोबत रिॲक्शन करण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे घेताना हे सेपरेट तुम्हाला जे आहेत हे वापरायचे. तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला जे आपले नवीन जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलला दिसतील. तर मित्रांनो, आपण जे आज बघणार आहोत ते आहे झिंक आणि सिलिकॉन. तर सिलिकॉनवर आपण मागच्या एका व्हिडिओमध्येही बोललेलो आहे. याच्या अगोदरचे 4-5 नंबरचा सिलिकॉन व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण सिलिकॉनबद्दल थोडीशी माहिती दिली ती. ते पण आता आपण इथे स्पेशल त्याच्यावरच बनवतोय म्हणल्यावर आता हे थोडंसं सांगू आपण त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, सिलिकॉन जे आहे तर डाळिंब पिकामध्ये सेटिंग काळात किंवा वर्षभर आपल्या पिकात कशी आपल्याला मदत करतं ते आपण बघूया, किंवा त्यापासून आपल्याला काय फायदा होतो ते आपण बघूया. तर मित्रांनो, सिलिकॉन जे आहे हे मेन म्हणजे तुमच्या झाडाला ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम करतं. सोबतच जर झाडावर ट्रेस नसेल आणि तुम्ही जर फवारणी जर कंटिन्यू जर चालू ठेवत असाल 10-15 दिवसाच्या अंतरावर, तर तुमच्या झाडावर कुठलाही ट्रेस येऊ देत नाही. जसं की थंडीचा ट्रेस झाला किंवा हाय टेम्परेचरचा ट्रेस झाला, यामुळे झाडं सुकवा वगैरे मारतात, त्यांची जी पत्तीची जी क्वालिटी वगैरे डाऊन होते. तर ही डाऊन झाल्यानंतर त्याला पुन्हा फ्रेश करण्याचं काम करतं, किंवा रेग्युलर वापर करत असाल तर ते डाऊन त्याला होऊनच देत नाही. त्यासोबतच मित्रांनो, सेटिंग काळामध्ये हस्तभारमध्ये जो काही नायट्रोजन ॲक्सेस होतो ते नायट्रोजनला काही प्रमाणात पचवण्यासही मदत करतो. सोबतच फॉस्फरस झाडाला अपटेक करून देण्यासही मदत करतो. त्यासोबतच तुमची जी झाडाची जी पानं असतं, पत्ती असती, ह्या पत्तीला एक कडकपणा आणतं, आणि हे कडकपणा आल्यामुळे जे काही रसशोषक किडे असतात त्यांना जे आहे आपल्या ज्या पालवीतला जो आहे रस जो आहे हा स्वस्त शोषून घेता येत नाही. त्यामुळे तिथं आपलं थ्रिप्सपासून किंवा इतर रसशोषक किडे आहेत त्यांच्यापासून आपल्या पिकाची जी आहे ही बऱ्यापैकी सुरक्षा होते. त्यासोबतच आपल्या पत्तीला एक वेगळी लेअर तयार करून एक चमक आणतं, ज्यामुळे पाला तेज असतो. सोबतच मित्रांनो, हे जे आहे सिलिकॉन हे सेल डिव्हिजनचंही काम करतं, सेलला पण ते वाढवतं. त्यामुळे पत्ती वगैरे आहेत ही आपली रुंद होण्यास मदत होते. पत्ती रुंद करतं झाडाची, आपल्या जे काय पिकं असेल त्या पिकाची. त्यासोबतच मित्रांनो, जे आपलं फळं असतात ह्या फळांना चमक आणण्याचं पण ते काम चांगल्यापैकी करतं, एक छान अशी चमक आणतं. जर ज्यावेळेस आपण फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजकडे असतो सेटिंग झाल्याच्या नंतर, त्या टायमाला जर आपण रेग्युलर वापर जर केला कॅल्शियम बोरॉन सोबत, तर त्या टायमाला जो आहे फळाची जी हे जे असते चमक जी असते हे कंटिन्यू जी आहे ही टिकून राहते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जो रेट वगैरे आहे तो भविष्यामध्ये चांगला मिळतो मित्रांनो. तर मित्रांनो, यासोबत आता आपण बघूया झिंक. तर झिंक काय कार्य करतं. तर झिंक जे आहे मित्रांनो, झिंक ही तुमचं सेल डिव्हिजन वाढवतं. जे सेल डिव्हिजन होतंय ते वाढवायचं काम करतं. सोबतच क्लोरोफिल बनवण्यास ते खूप मदत करतं, ज्यामुळे झाडामध्ये अंडनिर्मिती जी क्रिया आहे ही अजून नवीन सेलची निर्मिती करण्यासही हे झिंक जे आहे हे बऱ्यापैकी मदत करतं. सेटिंग काळामध्ये झिंक हे ची रिक्वायरमेंट जास्त असते झाडाला सेटिंग काळामध्ये, कारण जास्तीत जास्त सेल डिव्हिजन होणं खूप गरजेचं असतं या काळामध्ये. सोबत क्लोरोफिलचीही खूप गरज असते फास्ट गतीने क्लोरोफिल बनण्यासाठी. तिथे क्लोरोफिलची निर्मिती करण्यासही मदत करतं. सोबतच तुमचं जे आहे सेल
वाढवणे आणि सेल डिव्हिजन करणे याचंही काम करतं. त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे काम करतं ते हार्मोन्सची निर्मिती, जी सेटिंग काळात खूप महत्त्वाची असते. आणि हे जे हार्मोन्स जे तयार करतं ते हार्मोन्स आहेत ऑक्सिन ग्रुपचे हार्मोन्स. जे ऑक्सिन ग्रुपचे हार्मोन्स आहेत मित्रांनो हे सेटिंग काळामध्ये आपल्याला खूप मदत करतात. कारण जेवढे आपल्या पिकामध्ये ऑक्सिन हार्मोनची निर्मिती जास्त होईल तेवढे आपल्या प्लॉटमध्ये फ्लावरिंग ही जी आहे ही जास्त होते. आणि फ्लावरिंग जास्त झाल्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे हे वाढतं. त्यामुळे जे ऑक्सिन हार्मोनची जी निर्मिती आहे ते हार्मोनची जी निर्मिती आहे झिंक मित्रांनो खूप फास्ट गतीने करतं. दुसरं इतर कुठलंही प्रोडक्ट नाही जे ऑक्सिजन हार्मोनची लेवल आपल्या पिकात वाढवेल. इंटरनोड लांबी वाढवणे किंवा मग तुमचं ज्या पिकात इंटरनोडची लांबी आपल्याला जास्त आवश्यकता असते तिथे इंटरनोडची लांबी वाढवतं. ज्या पिकात फ्लावरिंगची गरज असते तिथे ते फ्लावरिंग जे आहे जास्तीत जास्त करून देण्याचं काम करतं. त्यामुळे सेटिंग काळामध्ये झिंकची जी रिक्वायरमेंट आहे ही झाडाकडून अधिक असते. त्यामुळे सेटिंग काळात झिंक हे जास्त वापरलं पाहिजे. सोबतच मित्रांनो फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ही झिंक आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागतं. कारण त्या काळातही आपल्याला फळांचा विकास करण्यासाठी जे आहे झिंकची ही खूप आवश्यकता असते. कारण ते बी तिथेही ते हार्मोनची निर्मिती करतं. त्यामुळे तिथेही आपल्याला बऱ्यापैकी फळामध्ये साईज आपल्याला जास्त भेटते. तर शक्यतो झटपट रिझल्ट घ्यायचा असेल तर आपल्याला जे आहे इड्डा जे असतं मित्रांनो जे इड्डा फॉर्म आहे हे आपण वापरलं पाहिजे. जे झटपट रिझल्ट येतो त्याचा. आणि बेसल डोसमध्ये जे आहे आपलं सल्फेट फॉर्ममधलं अशा पद्धतीने आपण जे आहे आपल्या डाळिंब पिकामध्ये जे आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं पाहिजे. आपण छोटे छोटे एक व्हिडिओमध्ये थोडी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून शेतकऱ्याला ते समजलं पाहिजे आणि त्याचा वापर मग कशा पद्धतीनं आपल्या जमिनीत केला पाहिजे ते शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी लक्षात येईल. त्यामुळे मग त्यांना त्याचं महत्त्व काय आहे, झिंकचं काय महत्त्व आहे, सिलिकॉनचं काय महत्त्व आहे, कॅल्शियमचं काय महत्त्व आहे, बोरॉनचं काय, हे महत्त्व जर शेतकऱ्यांना कळलं तर शेतकरी त्याचं जे आहेत स्वतःहून वापर करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे जे आहे आपलं उत्पन्नात जे आहे ही वाढ होते मित्रांनो. कारण हे जे आहेत मित्रांनो हे पिकाला खूप आवश्यक असणारे सेटिंग काळामधले घटक आहेत. हे खूप आवश्यक आहेत. हे पिकांना ह्या काळात गेलेच पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. जो पुढचा व्हिडिओ आहे तो आपण स्पेशल तेल्यावर आणणार आहोत. कारण आता थंडीच्या प्रमाणात ज्या भागात झाडावर दव वगैरे पडत आहे, रात्रभर झाड ओलं राहत आहे, अशा ठिकाणी तेल्या हे जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे किंवा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे किंवा काही भागात ॲक्टिव्ह झालाही असेल. ज्यांचा रेस्ट पिरियड असेल त्यांनाही त्रास देईल आणि ज्यांचा आता फ्लावरिंग स्टेज आहे त्यांनाही त्रास देईल. तर त्याला आपण कशा पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे त्याच्यावर आपण आता जो आहे उद्याचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबे मित्रांनो. इथे धन्यवाद.